धनगर समाज म्हटलं की तुमच्या डोळ्यापुढे मेंढरं चारणारा, गुरंढोरं हाकणारा समाज येत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर महाराष्ट्रातील जातींचा इतिहास सिरीज मधील हा आहे पाठ 11वा. तर धेनू म्हणजे धेनू गाय किंवा पशु, तर गर म्हणजे सांभाळ करणारा असा धनगर शब्द तयार झाला असे सांगितले जाते. धनगर हा महाराष्ट्रातील प्राचीन आणि मोठ्या समाजांपैकी एक आहे. शतकानुशतके धनगर समाजाने महाराष्ट्राला लोकर, घोंगडी, पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ दिलंय. धनगर समाजाच्या इतिहासातील सर्वात सुवर्ण आणि गौरवशाली काळ म्हणजे होळकर साम्राज्य. मल्हारराव होळकर यांनी आपल्या अफाट पराक्रमाच्या जोरावरती मराठा साम्राज्यात सर्वोच्च स्थान मिळवले आणि इंदूर येथे होळकर राजघराण्याची स्थापना केली. तर अहिल्यादेवी होळकर या भारताच्या इतिहासातील सर्वात आदर्श, न्यायप्रिय आणि कार्यक्षम महिला शासक ठरल्या. आज जी पण जुनी मंदिरे आपल्याला दिसतात ती त्यांचीच पुण्याई. विरोबा हे धनगर समाजाचे प्रमुख आराध्य दैवत आहे. तर लोक परंपरेनुसार खंडोबाची दुसरी पत्नी बानाई ही धनगर समाजातील असल्याने खंडोबाशी या समाजाचे विशेष श्रद्धेचे नाते जोडले जाते. समाजातील बाळूमामा यांना लाखो भक्त श्रद्धेने पूजतात. तसेच बापू बिरू वाटेगावकर यासारख्या अनेक व्यक्तींनी समाज जीवनात आपले वेगळे स्थान निर्माण केले. धनगर समाजाने केवळ इतिहासातच नव्हे तर लोक संस्कृती आपले अमूल्य योगदान दिले. धनगरी गजा, धनगरी ओव्या, घोंगडी विणण्याची परंपरा आणि लोकनृत्य ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख बनली आहे. आधुनिक काळातही हा समाज शिक्षण, प्रशासन, मेडिकल फील्ड, सैन्य, उद्योग आणि राजकारणातही सातत्याने प्रगती करत आहे. तर त्यांच्यासाठी एक लाईक करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.